मंडळी नमस्कार. हेल्थ फॉर यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मंडळी, आपण आता चर्चा केलेली आहे की जे रुग्ण तापेचे आहेत त्यांना कुठल्या प्रकारचे तांदूळ त्यांनी त्यांच्या आहारामध्ये वापरले पाहिजे. तसेच ज्या लोकांचा तापेमध्ये त्यांच्या तोंडाची चव गेलेली आहे, त्यांना जेवण करावं वाटत नाही, तर अशा रुग्णांना जेवण करण्यासाठी कुठली गोष्ट आयुर्वेदाने सांगितली आहे की त्यामुळे त्यांना जेवण करण्याची इच्छा होईल. त्या संदर्भात त्याच्यातीलच पुढील भाग म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे रुग्ण तापेचे आहेत त्यांनी कुठल्या प्रकारे दूध कधी कसे प्यावे. तर या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. मंडळी, आपण बघतो की अनेक आपले जवळचे स्नेही असतील, परिजन असतील, विविध आजारामुळे किंवा विविध कारणामुळे कधी कधी त्यांच्या आजाराचे निदान न झाल्यामुळे सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये ताप असतो. या तापेमुळे ते कित्येक दिवस ऍडमिट असतात. त्यांच्या भरपूर तपासण्या होतात. कधी कधी त्या तपासण्यांमध्ये आपण त्यांच्या आजाराच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो, तर कधी कधी त्यांची इटिओलॉजी अननोन असते, म्हणजे त्यांच्या तापेचे कारण आपल्याला समजत नाही. तर असे जे जीर्ण ज्वर आहेत, या जीर्ण ज्वराचा विचार आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वी केलेला आहे. आयुर्वेदाने सांगितलं आहे की तुमचं जे औषध उपचार सुरू आहे, म्हणजे जे औषध उपचार सुरू आहे तो औषध उपचार सुरू ठेवून सुद्धा त्याच्या सोबत सोबत कुठले दूध प्यायचे आहे याचे विवेचन आयुर्वेदाच्या चरक संहितेत आलेले आहे. मंडळी, आपल्याला जर जीर्ण ज्वर असेल, मुदती ताप असेल, भरपूर दिवसापासून अंगात ताप असेल आणि आपलं निदान लागलं असेल किंवा निदान लागलं नसेल, पण आपली जी ट्रीटमेंट सुरू असेल, जे औषध उपचार सुरू असतील, ते औषध उपचार आपण घेणे जरुरी आहे. ते औषध उपचार आपण थांबवायचे नाहीत. मग आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपण कुठले दूध प्यायचे आहे. तर आयुर्वेदाने सांगितलं आहे की जे दूध आहे हे गाईचे दूध असणे खूप योग्य आहे, श्रेष्ठ आहे. मग गाईचे दूध कसे प्यायचे? तर गाईचे दूध पिण्याकरिता ते दूध सर्वप्रथम मंद आचेवर हळूवारपणे उकळून घ्यायचे आहे. नंतर ते दूध थोडे थंड झाल्यावर त्याची साय काढायची आहे आणि ती दूध प्यायचे आहे. मंडळी, या सोबत सोबत जे आयुर्वेद वैद्य आहेत, आयुर्वेद प्रॅक्टिशनर करणारे डॉक्टर आहेत, त्यांच्या सल्ल्याने आपल्याला या दुधामध्ये काही औषधी द्रव्य सुद्धा आपण त्यामध्ये ऍड करू शकतो, मिक्स करू शकतो. जसे शुंठी आहे, हळद आहे किंवा बाकी आणखी कुठले ड्रग असतील, ते आयुर्वेद वैद्याच्या सल्ल्याने आपण ते मिक्स करू शकतो. तर मंडळी, आपण हा व्हिडिओ बघितला याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. नमस्कार.